लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार उत्तम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सोलर प्लांट सामनगाव नाशिक रोड नाशिक यांच्यासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पुरेशा प्रकाशाविना कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीकरिता गोवंश जातीची जनावरे डांबून ठेवल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने सामनगाव नाशिक रोड नाशिक येथील सोलर प्लांटच्या समोरील शेडजवळ सापळा लावून सदर ठिकाणी एक इसम संशयितरित्या फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लुकमान इस्माईल पठाण उर्फ कुरेशी वय 55 वर्ष राहणार सिद्धार्थनगर सामनगाव नाशिक रोड नाशिक असे सांगितले। त्यास पत्र्याच्या शेडमध्ये कोणाच्या मालकीचे व त्यामध्ये काय आहे बाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। सदर संशयितास ताब्यात घेऊन पत्र्याच्या शेडची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीचे 13 जिवंत जनावरे डांबून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आले। सदरची जनावरे कत्तलीकरिता डांबून ठेवल्याचे सदर संशयिताने कबुली दिल्याने सदर ठिकाणाहून एकूण 3,65,000 रुपये किमतीचे 13 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून सदर संशयित आरोपी विरुद्ध गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्याअंतर्गत सदर इसमास पुढील कारवाईकामी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.